धुले जिले में सितंबर और अक्टूबर महीने में हुई भारी बारिश ने किसानों की कमर तोड़ दी है। अतिवृष्टि के कारण खरीफ मौसम की फसलों को भारी नुकसान पहुंचा। राज्य सरकार ने आर्थिक मदद की घोषणा तो की, लेकिन अब तक कई किसानों तक यह सहायता नहीं पहुंची। लगातार हो रहे बारिश से फसल और सब्जियों की फसलें भी सड़ने लगी है, जिससे बाजार में सब्जियां और फलों को बाजार में उचित दाम नहीं मिल रहा है। किसानों को दोहरा मार झेलना पड़ रहा है। वहीं व्यापार वर्ग की ओर से सब्जी और फलों की गुणवत्ता को देखते हुए दोनों की मांग कम हो गई है। इस कारण किसानों में चिंता का माहौल है। अब सवाल यह है कि मौसम की मार से सब्जी और फलों की प्रभावित गुणवत्ता का असर आखिर कब तक बना रहेगा। क्या मौसम किसान पर मेहरबान होगा या आगे भी किसान को मौसम की मार झेलनी पड़ेगी। मी गजानन आदारमाळी राहणार धुळे। 10 वर्षांनी आपला हायवे रोडला आमची जमीन आहे, वरखेडी हायवे रोडला। तर आमची दूधही निघत होती। तर जास्ती पावसामुळे आमचं दुधाचं फार नुकसान झालं। 1 क्विंटल 1.5 क्विंटल असा रोज निघत होते दूधही, पण आता या जास्ती पावसामुळे फार मोठं नुकसान झालेलं आहे आमचं। हे नुकसान झाल्यामुळे दूधईचा असं खराब झालेलं आहे सगळं। पाणी जास्ती पावसामुळे पूर्ण दूधही खराब झालेली आहे आमची। कशी दूधईचं बघा हे तर 25,000च्या पुढे खर्च आलेला आहे आम्हाला याला, की रोज आम्हाला 1 क्विंटल 75 किलो असं माल निघत होता। पण आता जास्त पावसामुळे याचं पूर्ण क्षेत्राचा खराब झालेला आहे। तर गव्हर्नमेंटनी हे लक्ष द्यायला 25,000 रुपये खर्च आलेला होता आम्हाला, पण आता माणसं लावून ती मजुरीसुद्धा निघणार नाही आहे अशी परिस्थिती झालेली आहे। या 4-5 दिवसाचा पावसामुळे जास्ती फारच नुकसान झालेलं आहे आमचं। त्याचे जे पानं आहे ते पाने संपूर्ण पिवळे पडलेले आहे आणि सगळं माल असा डागी निघतोय त्याच्यामुळे, आणि सगळं खंगार सारखं झालेलं आहे सगळं। तर तलाठी पंचनामा करायला आले नाही, कोणी येतच नाही पंचनामा करायला, अशी परिस्थिती झालेली आहे। मक्का सगळा मक्याचं असंच पहिलं नुकसान झालेलं आहे। आता भाजीपाला लावलेला त्याचं बी असं नुकसान झालेलं आहे। ज्वारी लावलेली होती, ज्वारी सगळी काळी पडलेली होती। बाजरी लावलेली होती, बाजरी बी संपूर्ण खराब झालेली होती। आता काय करायचं अशी परिस्थिती झालेली। दिवाळीला म्हणे गव्हर्नमेंट म्हणत होते की पैसे देऊ, असं पैसे टाकणारे, अमुक करणारे, ढमुक करणारे, एकरी इतके पैसे देणारे, काही 1 रुपया आला नाही आहे। धुळे जिल्ह्याला अशी परिस्थिती आलेली। आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये शेती सगळी, त्याच्यामुळे म्हणे लोक म्हणत होते की धुळे जिल्ह्याला बी अतिवृष्टीचा पैसा मिळणार आहे, अमुक मिळणार आहे, ढमुक मिळणार आहे। काही मिळालं नाही आम्हाला, काही नाही करायला बी आले नाही। ते धुळे शहरमध्ये कोणी तलाठी आला नाही, कोणी कृषी अधिकारी आला नाही। तर याचं दक्षता घ्यावी एवढी आमची विनंती आहे शेतकऱ्यांची।